नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फक्त काही मिनिटात तयार होणारा अंडा ब्रेड फ्राय बनवणार आहोत। हा नाश्ता इतका मऊ आणि टेस्टी होतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल। आणि ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। ब्रेड, चिली फ्लेक्स, अंडी, काळी मिरी पूड, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि जराशी हळद लागणार आहे। सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये अंडी फोडून त्यात मीठ, हळद, काळी मिरी पूड, लाल तिखट आणि थोडीशी पाहिजे तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता, चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि हे छान व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। अंडा ब्रेड फ्राय आता बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलाय। आता ब्रेडचे स्लाइस या मिश्रणात दोन्ही बाजूने बुडवून गरम तव्यावरती थोडे बटर किंवा तेल घालून घ्यायचं आहे आणि ब्रेड व्यवस्थित असं अंड्याच्या मिश्रणामध्ये बुडवून या पॅन मध्ये ठेवायचे आहेत। हे बघा, आणि सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत। दुसऱ्या साइडने परतून घेतले आहेत आणि दुसऱ्या साइडने पण व्यवस्थित असं भाजलेले आहेत बघा। आता एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीचे ब्रेड पण भाजून घेणार आहे। पटकन होणारा आपला गरमागरम अंडा ब्रेड फ्राय खाण्यासाठी तयार आहे। टोमॅटो सॉस, हिरव्या चटणी सोबत याची चव आणखीनच अप्रतिम लागते। अशीच सोपी, झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी आवडली असेल तर कविता स्वयंपाकघरला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका।